सखी सावली काव्यांजली। हो काय झालं? त्या दंगेखोर मुलांना एकटं कोणी सोडलंय? मोकळं कोणी सोडलंय? किती गोंधळ चालू आहे। माझा एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू होता, वायफाय बंद करून टाकलं यांनी। एक चांगली अपॉर्च्युनिटी गेली माझ्या हातातून। अहो अहो प्लीज शांत व्हा, ओरडू नका, लहान मुलं आहेत, आपण समजावून सांगू त्यांना। समजावून सांगितलंय, समजण्या पलीकडे गेली आहेत ना तर द्रष्ट कार्टी मुलं। हे बघा मिस्टर प्रभुदेसाई, जरा नीट बोला। अहो तुमचा इंटरव्ह्यू वाया गेला म्हणून माझ्या मुलांना नतरष्ट बोलायची काही गरज नाहीये। सगळीकडेच मुलं दंगा करतात, तुमच्याही मुलांनी दंगा केला? माझी मुलं दंगा नाही करत, मी त्यांना समजावून सांगितलंय। तुमच्या मुलांनी वायफाय बंद केलाय। ताई मॅम प्लीज सॉरी, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका। अहो वाईट वाटून घ्यायचं नाही तर काय करायचं? माझ्या मुलांना वाटेल ते बोलता येते। हो तो रागाच्या भरात बोललास, तुम्ही शांत व्हा ना। एवढंच महत्त्वाचं काम होतं तर तो वायफायचा स्विच मुलांच्या हाताला लागणारच नाही अशा ठिकाणी ठेवायचा। अहो काय बोलताय तुम्ही? हे बघा मॅम आता जे काही झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागते, प्लीज खरंच सॉरी। फार नका लक्ष देऊ, तुमची ऑर्डर मी व्यवस्थित तुम्हाला पोहोचवेन, क्वालिटी खूप चांगली असेल। मी कसली ऑर्डर? ते माझ्या मुलांचा माझा अपमान झालाय आणि तुम्हाला ऑर्डर देणं इतकं मूर्ख वाटली मी? तुमचं जेवण, तुमचं घर सगळं स्टँडर्ड आहे असं ऐकून आले होते। काय स्टँडर्ड आहे तो दिसला? काही कुठलीही जेवणाची ऑर्डर वगैरे काहीही मिळणार नाही। चला रे मुलांनो, चला। मॅडम ऐका ना, मॅडम प्लीज, हो मॅडम ऐका ना माझं, प्लीज प्लीज असं करू नका। मॅडम सविता मॅम, आई सॉरी हां, आमच्यामुळे त्या काकू चिडून गेल्या। आई आमची खरंच चुकी नव्हती। हो बाळांनो माहिती आहे मला, इट्स ओके। तुम्ही दोघं आत जा, बघू जा। तुम्ही थांबा। हे काय केलं तुम्ही? काय? अहो प्रोफेसर आहेत त्या, मग आपल्याकडे मोठी ऑर्डर द्यायला आला होता। बाहेरच्या क्लायंट समोर असा तमाशा करणं शोभतं का तुम्हाला? मी तमाशा करतो? तमाशा मी नाही, तमाशा तू करतेस। मला कळत नाही, तू क्लायंटला घरी का बोलवतेस? हा एक ऑफिस घे ना, तिथे डील कर ना। घरात काय तुझा? घरात कश एक लक्षात ठेव, तू या घरासाठी कमवतेस म्हणजे तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन असं नाहीये। अहो कमवण्याचा प्रश्नच कुठे येतो? हे साधे मॅनर्स आहे। मॅनर्स तू मला शिकवू नकोस। तू शिकवायचे नाही। आता कुठे जाऊन बाहेरचं जग बघते, तू शिक मॅनर्स। कुणाशी कसं बोलायचं हे समजायला बाहेरचं जग बघायची काय गरज आहे? फक्त इतरांना आदर द्यायची इच्छा मनात असायला हवी, बाकी सगळं म्हणजे मी उर्मट आहे, मला कळत नाही, नाजूड आहे मी। विशू थांब, आई तू थांब, तू थांब। आई नाही नाही मी थांब, तू मलाच गप्प कर आणि स्वतःच्या लाडक्या सुनेला डोक्यावर घेऊन बस। विश्वजीत, काय चाललंय हे? घराच्या बाहेरपर्यंत आवाज येतोय तुमचा। काव्यावर एवढे का वाद घालतोयस? थोडी तरी शांतता ठेवा रे घरात। जी लाडकी सून माझ्या कामामध्ये लुडबुड करते म्हणून घरात शांतता राहत नाही। ती वाद घालत नाहीये, तू सुरुवात करतोयस आधी। तू घरात परत आल्यापासून एक दिवस घरात शांतता नाहीये, हे लक्षात येत आहे का तुझ्या? हो माझ्यामुळे। हो मग घरातून बाहेर काढून टाका ना पुन्हा। विश्वजीत, स्वतःचं वागणं बोलणं जरा जरी सुधारलंच ना तर खूप गोष्टी सोप्या होतील।
सकाळीच कुलकर्णी वहिनींसमोर आमची मान खाली घातलीस तू, आणि आता त्या बाईसमोर त्या किती सुनावून गेल्या. तुझ्यामुळे कितीतरी गोष्टी बिघडतात, लक्षात येतंय का तुझ्या? बघितलंस, बस तुझ्यामुळे माझे आई बाबा मला बोललेत. बस तुझ्यामुळे माझे आई बाबा माझ्या विरोधात जात आहेत. हेच हवं होतं ना तुला? या घराचा ताबा हेच हवं होतं ना तुला? हो काय? तुला काय वाटतं, तू या घरासाठी कमवतेस म्हणजे तू या घरावर राज्य करशील? तू मला या घरात आणलंस म्हणजे तू माझ्यावर उपकार केलेस असं वाटतं? तर तसं नाहीये. हे घर माझं आहे आणि माझंच राहणार, आणि हे सत्य बदलणार नाही, एवढं लक्षात ठेव. काव्या, तुला मी जिंकू देणार नाही, कधीच नाही. आशू भाई लवकर बोकायला जा. काजू बदाम. आशू किती भारी आहेस ग तू. जाम भूक लागली होती, भुकेने ना पोटात खड्डा पडला होता. आता खाल्लं ना की पोटातला खड्डा बुजेल, आणि मग अंजलीसाठी कसा खड्डा खणता येईल याचा विचार करता येईल. आई तू कमाल आहेस ग. माझी आई सोबतेस हा? नाही म्हणजे तू भारी आहेस. कसं एका दगडात दोन पक्षी मारलेस. एकतर आपलं कर्जही फिटलं आणि प्रीतम आणि अंजली मध्ये त्या अंजलीच्या पायाखालची जमीन कशी सरकते ते बघ. दुसऱ्या एका कंपनीचा मेल येणार होता, पण हा कुठला तरी वेगळाच आलेला दिसतोय. एकतर आजचा इंटरव्ह्यू नीट झालाच नाही, आणि आता त्या कंपनीत पुन्हा पुढची 3 वर्ष मला इंटरव्ह्यू देता येणार नाही. दिस इज रिडिक्युलस. आधीच जॉबसाठी मला एवढा आटापिटा करावा लागतोय. कॉम्पिटिशन एवढी, आणि त्यात एकेका कंपनीची दारं माझ्यासाठी अशी बंद होत गेली तर मला जॉब मिळणं कठीण होईल. काव्या आणि तिच्या त्या क्लायंटमुळे आजचा इंटरव्ह्यू फसला. काव्या, स्वतः जॉब करून मिळवतेस ना, मग तू सुद्धा सुखाने तुझी नोकरी करू शकणार नाही. आजपर्यंत तुला कधीही न दिसलेलं माझं रूप दिसेल. बी प्रिपेअर्ड. आता जे काही परिणाम होतील त्याला तयार राहा.